खरं तर विरोधकाची पायाखालची वाळू घसरली आहे. त्यांनी आता थोडं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे. जर ते ईव्हीएमवर दोष देऊन आपला वेळ काढत असेल तर यापेक्षाही वाईट परिस्थिती पुढच्या काळामध्ये विरोधकाची होईल. आत्मपरीक्षण न करता केवळ एक जनतेमध्ये कन्फ्युजन करून ईव्हीएमवर आरोप करून जनादेशाचा अपमान विरोधक करत आहे. जनादेशाला डावलतात आहे. जनादेशाचा अपमान करणे म्हणजे संविधानाचा अपमान करणे आहे. संविधानाने जनतेला मतदान करण्याचा अधिकार दिला आणि तो मतदान केल्यानंतर जनतेला या पद्धतीने क्रिटिसाइज करणे म्हणजे ईव्हीएमवर दोष देणे म्हणजे मतदारांच्या विश्वासार्हतेवर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण करणे आहे. आणि म्हणून विरोधकांनी किमान काय वस्तू ते तपासली पाहिजे, काय कारण काय त्यांना या ठिकाणी त्यांची अवस्था ही झाली हे तपासलं पाहिजे असं मला वाटतं.